शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपच करणार आहे आणि अजून मोठे गेम होणार आहेत असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेलं आहे। नाना पटोलेंनी ही वक्तव्य करत भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार हे मागेच सांगितलं होतं। अजून खूप खेळ आहे, आता तुम्ही लोक अजून जवळ आता काही जास्त दिवस नाही आहे। हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल। आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत। आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेलेत आणि त्यांना तिकडे आणणार, मग त्याचं चालला खेळ। पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे। आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे, पण अजून मोठे गेम होणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहे। पुढच्या 5 वर्षांमध्ये विरोधकांना पळवून लावू असं वक्तव्य एमआयएमच्या विजयी उमेदवार सेहर शेख यांनी केलेलं आहे। जेव्हा पुढच्या निवडणुका होतील तेव्हा मुंब्रा संपूर्णपणे हिरवा करून टाकू असं वक्तव्य सेहर शेख यांनी केल्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। 5 वर्षांनी पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत याहीपेक्षा मोठं यश मिळवायचंय। विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यायचंय। मुंब्रा हिरव्या रंगानं व्यापून टाकायचा आहे। 5 वर्षांनी मुंब्र्यातला प्रत्येक विजयी उमेदवार हा एमआयएमचा असेल असं वक्तव्य सेहर शेख यांनी केलंय। कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। नाही, एमआयएमचा प्रयत्न असेल की अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचा, परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे। इथं कुणीही अशा पद्धतीने हिरवा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या स्वप्नामध्ये देखील शक्य होणार नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याने नाहून निघालेला महाराष्ट्र आहे। त्यामुळे तुम्ही असा कितीही महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, कितीही सुलतानी संकट ओढवण्याचा प्रयत्न केला, तरी हा महाराष्ट्र स्वाभिमानाने पुन्हा उभा राहील। एमआयएमची मुंबईमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी वक्तव्य केले। हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट आहे, ते वाचून दाखवलंय। त्यात काही फार नवीन आहे असं मला वाटत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।